नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आज आपण रिझनिंग घेणार आहोत। चला आपण आता सुरुवात करूया। पहिला क्वेश्चन, डॉग इक्वल टू 52, कॅट इक्वल टू 48, रॅट इक्वल टू क्वेश्चन मार्क। बघा आता डी इंग्लिश अल्फाबेट्समध्ये डी कितव्या क्रमांकावर येतो सांगा? 4th 4 ओ 15 आणि जी 7। आता सर्व नंबरची मग ॲडिशन करा। 4 आणि 15 झाले 19 आणि 7 26। 26 ची डबल करा 52। इथे 26 दिलेले आहेत का? नाही, 52 दिलेले आहेत। म्हणजे नेमकं काय केलेलं आहे? डबल केलेली आहे तिथे। इथे ॲडिशन 26 आली होती। 26 ची डबल 52 असं क्लिक व्हायला पाहिजे। ठीक आहे, बघा आता फास्ट करूया। 3 आणि 1 4 आणि 20 टी 20 नंबरवर येतो, झाले 24। 24 ची डबल इथे दिलेली आहे बघा 48। आता तेच लॉजिक आपण पुढे कंटिन्यू करूया। आर 18 ए 1 18 आणि 1 19 आणि टी 20। 18 आणि 1 19 आणि 20 झाले ॲडिशनली 39। 39 ची डबल करा, डबल ऑफ दॅट 39 इज 78। इज इट क्लिअर? बघा विद्यार्थी मित्रांनो, आता नेक्स्ट क्वेश्चन। आता फास्ट करूया। ठीक आहे, बघा 8 8 आणि 9 17 17 आणि 7 24 24 आणि 8 32। पण समोर 32 दिलेले नाही आहेत, 8 दिलेले आहेत। मग पटकन क्लिक व्हायला पाहिजे। बघा इथे लेटर्स किती आहेत? 4। आपली ॲडिशन 32 आली होती, तर 32 डिवाइड बाय 4। 32 डिवाइड बाय 4 बघा 8। आता बघा यम 13 13 आणि 1 14। इथला ए मीन्स 1 13 आणि 1 14 14 आणि 14 14 आणि 14 28 28 आणि 7 जी 7 28 आणि 7 35 35 आणि ओ 15व्या नंबरवर आहे। 35 आणि 15 झाले 50। आता लेटर्स बघा किती आहेत? 5। 50 डिवाइड बाय 5 आन्सर किती येईल बघा? 10। इज क्लिअर? तेच लॉजिक आता पुढे आपण कंटिन्यू करूया। बघा फास्ट करूया। आर सांगा 18 आणि 1 19 19 आणि टी 20 19 आणि 20 झाले 39 39 आणि 5 झाले 44। लेटर्स किती आहेत? 4। तर 44 डिवाइड बाय 4 आन्सर इज 11। इज इट क्लिअर? नाउ नेक्स्ट क्वेश्चन। बघा विद्यार्थी मित्रांनो, डी 4 ओ 15 4 आणि 15 चं मल्टिप्लिकेशन केलेलं आहे बघा 60। लॉजिक क्लिक व्हायला पाहिजे। ठीक आहे, बघा आता ए 1 टी 20 1 into 20 बघा 20 लिहिलेले आहेत समोर। आता तेच लॉजिक आपण पुढे कंटिन्यू करू। वी विल फॉलो द सेम लॉजिक। डी 4 ए 1 and y कोणत्या नंबरवर येतो? 25। मल्टिप्लिकेशन करा आता। 25 1 25 25 4 आन्सर इज 100। इज इट क्लिअर? चला विद्यार्थी मित्रांनो, आता नेक्स्ट क्वेश्चन बघा। आता इथे क्लिक व्हायला पाहिजे। ठीक आहे, बरोबर क्वेश्चन बघितल्यानंतर बरोबर क्लिक व्हायला पाहिजे। बघा इथे आर चे ऐवजी क्यू घेतलेलं आहे। आरच्या आधीचा लेटर कुठला येतो? क्यू। बघा आरच्या ऐवजी क्यू लिहिलेलं आहे समोर, पण ए च्या ऐवजी नंबर लिहिलेला आहे ते 1। एनच्या अगोदरचं लेटर बघा एम, सी च्या अगोदरचा लेटर बघा बी, एच च्या आधीचा लेटर जी, पण आय ला नंबर बघा कुठला घेतलेला आहे? 3। ए ला 1 घेतलेला आहे, आय ला 3 घेतलेला आहे। मग तुम्ही म्हणाल सर आय तर 9 नंबरवर येतो, पण आय ला तर 3 यूज केलेला आहे इथे। मग नेमकं काय लॉजिक आहे इथे? पटकन क्लिक व्हायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो। तुम्हाला माहिती आहे वॉवेल्स ए ई आय ओ यू, ए ई आय ओ यू हे वॉवेल्स आहेत। ठीक आहे, मग ए कितव्या नंबरवर येतो? वॉवेल पहिल्या नंबरवर येतो बघा। ए च्या ऐवजी 1 घेतलेला आहे। आय कितव्या नंबरवर येतो बघा? तिसऱ्या क्रमांकावर येतो आय, बघा इथे 3 घेतलेला आहे। क्लिअर? जे काही लेटर्स असतील तर त्याच्या मागचा लेटर घ्यायचा आहे आपल्याला, आणि वॉवेल जर असतील तर त्याचे नंबर्स लिहायचे आहेत। इज इट क्लिअर? चला आता आपण कंटिन्यू करूया। मग सांगा सी च्या अगोदरचा लेटर बी, एचच्या आधीचा लेटर जी, ई कितव्या क्रमांकावर येतो? 2, एनच्या आधीचा लेटर सांगा, एनच्या आधीचा लेटर एम, एनच्या आधीचा लेटर एम, ए कितव्या क्रमांकावर येतो? 1 आणि आय कितव्या क्रमांकावर येतो? 3। दिस इज द फायनल आन्सर BG2 MM13। इज इट क्लिअर?